वैराग्य अक्कमादेवी माता रेणुका यल्लम्मा माता की कोण आले त्रैलोक्य संपदाल्लेखमल्लेखनविद्ये सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः यामावुस्सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रमार्गा तां धर्मचारिणीं शंभो प्रणमामि परं शिव। वागर्थविव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगतपितरौ वंदे पार्वती परमेश्वर। त्रिकाल वंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवार यांचं स्मरण करून मन्मथ माऊली माऊलीचा दर्शनासाठी निघालेले सर्व पदयात्रेतील सर्व भाविक भक्त व तसेच मां भगवती रेणुका माता या माताच्या नावाने गावचं ओळख आहे म्हणून माताचा जो सावली सर्वांपर्यंत मिळावं प्रतिवर्ष
आपला पारायण आपल्या या गावामध्ये होत होतं, परंतु त्या ठिकाणी सुद्धा यल्लम्मा माता त्या ठिकाणी येत होती, परंतु कोणी पाहत नव्हते. रेणुका माताला वाटलं हे लोक अशा प्रकारचे मी आलं तर ते पाहू शकत नाही, म्हणून स्वतः त्या ठिकाणी बोलावर घेतले. बघा, तुमचं भीतीच निघून गेले, कारण मोकळं मोकळं वाटायले. आता सर्व गावामध्ये तुम्हाला भीती वाटत होतं, पाऊस पडते की कसं की, पाऊस पडते की कसं की. आत्ता झालो मी निर्भय, बळकट धरिले गुरुपाय. आता निर्भय झालो. तर संसारामध्ये व्यक्ती निर्भय होण्याकरता विचार करून जीवन जगतो, परंतु भयमुक्त होत नाही. कोशिश करतो, त्याला वाटते संसारातील सर्व काही गोष्टी मिळाल्यानंतर मी निर्भय होणार आहे असं त्यांना वाटते, परंतु ते विपरीत आहे. ज्या प्रकारे तुमच्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टीच्या मागणी घेऊन मा भगवती समोर सुद्धा आपला मागणी असतो. ज्या ज्या ठिकाणी देव दिसत राहतात त्या त्या ठिकाणी तुमचा मागणी राहणारच आहे. कोण न मागणारा भक्त कोण आहे मला सांगा? प्रत्येकाला अपेक्षा आहे, परंतु आमचा मागणी सर्व काही गोष्टी पूर्ण होते म्हणून गॅरंटी नाही. परंतु आपला मनोकामना पूर्ण करून घेण्याकरता एक काम आपल्याला करावं लागतं. ज्यावेळेस सकाळी सकाळी मी तुमच्या सोबत चलत येतो ना, अनेकाच्या गोष्टी ऐकायला मिळते, अनेकाच्या प्रॉब्लेम आम्हाला सांगत राहतात. अडचणी ऐकत 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 येतो मी बी. काय काय अडचणी आहे तुम्हा सगळ्यांना माहित आहे. कोणाचा नवरा बायकोचा जमत नाही, कोणाला लेकरं होत नाही, कोणाचा कोर्ट कचेरीचं काम होत नाही, कोणाचा उद्योग बरोबरी चलत नाही, कोणीचा पोरगा ऐकत नाही. एक गोष्टी का, लेकरा नसलेले मा काय मागणी करते? काय मागणी करते? लेकरू हो दे म्हणून मागणी करते. कोणाला? दिंडीमध्ये येणाऱ्या सर्व माताला कोणाकोणाला लेकरं नाही, सगळ्याला लेकरू हो दे म्हणून मागते की काय स्वतःला लेकरू हो दे मागते? मग कधीच होणार नाही तसं. आपल्या दिंडीत येणाऱ्या सर्व मातांना माऊली मला लेकरू न दे दे, परंतु सगळ्यांना मात्र लेकर दे असं म्हणून मागणी टाकलं. पहिल्याच त्याला लेकरू होते, नंतर बाकीच्याला होते. हो सर्वत्र साचार हाची प्रसाद आवडी. सर्वांसाठी मागणी करणारा व्यक्ती तो संत आहे. स्वार्थासाठी मागणी करणारा संसारी आहे. लक्षात आलं का? संसारी हा स्वार्थ भरलेले आहे, संत मात्र सर्वांसाठी आहे. मला सांगा, मला कोणाला काय मागायचंय? मला माझ्यासाठी मला काय मागायचं तुम्ही विचार करा. काय 4-5 बायका आहे, काय 7-8 लेकरू आहे, हो काय तो मोठा उद्योग आहे, काय मोठं मोठं फॅक्टरी आहे, फॅक्टरी बंद पडू देऊ नका देवा असं म्हणू. हा लेकरं होईना गेले म्हणून लेकराचा बद्दल विचारू. हा अनेक गोष्टी, कुठल्या प्रकारचा काही संबंध नाही, परंतु एकमेव संबंध आहे, तुम्हा सगळ्यांना व्यवस्था व्हावं एवढाच माग. मग
हे आहे एक आजोबा होता म्हणून तुम्हाला एक कथा आठवण आला म्हणून सांगतो. एक आजोबा होता. आजोबा म्हणजे कळालं का? म्हातारा आजोबा, वयस्कर व्यक्ती, 90 वर्ष त्यांच्या वय. एका घरामध्ये 3 पिढी त्यांनी सेवा करत होता. लक्षात आलं का? लेकरू, लेकराचा वडील, वडिलाच्या वडील, अशा प्रकारची 3 पिढी. एका घरामध्ये तो नौकर होता. इमानदारीचं प्रतिफळ म्हणून त्यांच्या शरीर एवढं बळकट होते, छोटे छोटे पोरगाला सुद्धा ते ऐकत नव्हतं, एवढं मजबूत वज्राचा शरीर असल्यासारखं. त्याला परिवारच नव्हते. स्वतःचा परिवार समजून घेऊन ते सेवा करत होते. एक दिवस, आजकाल पोरं लई हुशार आहेत. आपले मांडे सर गुरुर ब्रह्मा असं म्हणून गप्प बसले. हे पोरग काय म्हणते? गुरुर विष्णू म्हणा की पुढी. हा, चुकले ते, चुकले आणि थकले, तर पुढचा शब्द ते म्हणू लागला. एवढं हुशार आहेत लेकर. लक्षात आलं? त्याला वाटलं आता याला पुढे येतच नाही, काही कारणास्तव तेच थांबले होते, तर पुढचं काहीतरी बोलायचं होतं त्यांना. म्हणजे एवढं फास्ट लेकर. तर ते जो तिसरा होता तो पिढी, 20-22 वर्षाचा मुलगा, फार हुशार होता. शेत पाहण्याकरता तो मुलगा शेती गेला आणि काही काम करून आजोबा एका झाडाखाली थंडगार डोळा झाकून ध्यान करू लागले. कोण? 90 वर्षाचा नौकरदार. मालक हे 22 वर्षाचा. 22 वर्षाचा मालक येऊन म्हणतो, आजोबा काय करता तुम्ही? त्यावेळी त्यांनी सांगितलं, मी ध्यान करतो. केव्हापासून करता तुम्ही ध्यान? त्यांनी म्हटलं, तुमचा आजोबा, तुमचा बाबा आणि तुमच्या काळापर्यंत माझा ध्यान चालू आहे. त्यावेळी त्यांनी म्हटलं, तुम्हाला काय मिळालं? अजून नोकरीच, अजून मरमर, अजून भनभन, तुम्हाला काय भेटले? 3 पिढी तुम्ही ध्यान करून तुम्हाला काय भेटलं? देवाला काय मागितलं? त्यावेळी त्यांनी सांगितलं, मी 3 पिढीपासून तुझा आजोबा माझ्यापेक्षा कंगाल होता, परंतु इमानदारीचा व्यक्ती असल्यामुळं तुमचा आजोबा म्हटले, मी तुला साथ देतो, तुला लग्न करून घ्यायचं गरज नाही, तुला परिवार करायचं गरज नाही, परिवारातील एक सदस्य समजून घेऊन, मला भरपूर शेती असून सुद्धा पिकत नाही, त्याकरता तुम्ही साथ द्या असं म्हणून मागणी टाकले. तेव्हापासून माझा ध्यान मी करतो. काय म्हणून ध्यान करतो? माझा स्वतःसाठी मी काही मागत नाही, हे परिवाराला सुखी ठेव म्हणून मागतो, दुसरं काहीच नाही. म्हणून देव माझा ऐकले, माझ्यासाठी मी कधीही देवाला मागणी टाकले नाही. म्हणून हे सगळं तू वैभव भोगतोस ना, माझं हे ध्यानाचं फळ आहे. त्याकरता मला देवाने ऐश्वर्य दिले. तुम्ही सगळे घरात असून सुद्धा कोणीतरी बेमार पडता, कोणाला तर काहीतरी होत राहते. बघा, 90 वर्ष वय आहे, अजून चष्मा नाही,
अजून कानात मशीन नाही, माझा हात कापत नाही, माझा मान वाकला नाही. डॉक्टर सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली सारखं खनक म्हातारा होते तो, कधी दुखले नाही. तड 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 104 वयामध्ये असं खन खन कल चलत होते. तर तसा स्टील बॉडी अजून बी देवाला मी मागतो, माझा शरीर जोपर्यंत साथ देणार आहे तुमचा परिवाराचा सेवा करणं माझा काम आहे म्हणून म्हटलं. लक्षात आलं का? सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित दुःख भाग्य भवे. काय मागणी आहे बघा, सर्वे भवन्तु सुखिनः, सगळे सुखी हो. आम्ही तसं नाही, माझा लेकरू सुखी हो, माझा नवरा सुखी हो, माझा परिवार सुखी हो, माझा शेता पिकू दे, सगळ्याचा शेत पिकू दे म्हणून कधीतरी याला मला हात जोडले का? सगळ्याचा शेत पिकू दे म्हणून नाही. परंतु आज या रेणापूर नगरी आल्यानंतर आम्हाला फार आनंद का होतो? एकमेव कारण आहे, साक्षात मन्मथ माऊलीचा रूप धारणा करून हे सगळे मंडळी या ठिकाणी येतात, त्यांच्या सेवा आम्हाला घडते म्हणून तेवढा आनंद या रेणापूरच्या भक्तांनी करत राहतात. सविता की नाव तुझं? संगीता. संगीता माता काही 2 वर्षापूर्वी काहीतरी मला भेटले होते. तर आम्हाला हमेशा घाईघाई असते, आम्हाला निवांत कधी वेळ मिळत नाही. कोणी कोणी विचारतात, अप्पा तुम्ही निवांत कधी राहता? ज्यावेळी मी म्हटलं दरवाजा लावून अनुष्ठानला बसलो त्या दिवशीच माझा निवांत राहते, नाही तर नाही. बैठे तो ऐसा बैठो उठनाच नाही, उठे तो ऐसा उठो बैठनाच नाही. लक्षात आलं का? उठले की सुटलंच, पळणं पळणं पळणं. आता हे शेतात घेऊन गेले, आमच्या वाटामध्ये, ह्याच वाटामध्ये शेतात घेऊन गेले. मला शेत तमाम फिरता येत नाही, घाईघाई, तरी सुद्धा घेऊन जाऊन आप्पा कुठं बी पाऊल ठेवावं, कुठं बी दाखवावं, आम्ही परेशान आहो असं म्हणून माता म्हणत होते. तर जास्त पुढे न जाता माऊलीचं नाव घेऊन कपिलाधार धावून या संगीता मातांच्या शेती यावा म्हणून प्रार्थना केलं. बोर घेतली, भरपूर पाणी त्यांना लागले. पाणी लागले नाही म्हणून ते शेतात राहिले नाही. दिंडी आल्यावर सर्व कार्यकर्त्यांच्या या ठिकाणी शाल टाकून सत्कार केले. हे सर्वांचा कल्याणाचा विचार आहे. तर अशा प्रकारच्या सेवा भाव बाळगणारे अनेक भाविक आपल्या या रेणापूर नगरी राहतात. आणि पूर्वीचा जो परंपरागत वीरशैव लिंगायत परंपरा जोपासलेली आहे, अजून आचरण सुद्धा भरपूर 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 त्यांच्या पक्का आहे. काही रुद्र म्हणणारे आहे. इथे एक आजी आहे, रुद्र पाठ आहे पुरा. हा हा रुद्र पाठ आहे, रुद्र पारायण करतात, पूजा पाठ मध्ये तत्पर असतात. आणि या पुरातन काळातील हे मंदिर आताच्या मंदिर नाहीये, फार पुरातन काळातलं मंदिर आहे. हेमाडपंथी मंदिर आहे. भारता भूमीमध्ये जास्तीत जास्त संख्या तुम्हाला पाहायला मिळते म्हटलं तर मंदिराचा संख्या जास्त पाहायला मिळते. प्रत्येक ठिकाणी मंदिर उभा असलेले आपण पाहतो. मंदिर कशा करता पाहिजे, मंदिर कशा करता पाहिजे, तुमचा स्वतः जवळ देव आहे,
स्वतःजवळ तसं आहे असं म्हणणारे संख्या भरपूर भरपूर आम्हाला आजकाल आढळू लागले. ठीक आहे, स्वतःजवळ देव असेल तर खरोखर मंदिर बांधायचं गरज नाही. परंतु तुम्ही दुसऱ्याच्या गावात गेल्यानंतर तुमचा ओळखीचा कोणी नसेल तर मार मार देऊ लागला पाणी म्हटलं तर कुठं जाणार आहे? घरी शिरल्यावर तुम्हाला मार मार देतात. वरी पावसाचा मार आहे, आधी आत घराच्या लोकांच्या मार आहे. परंतु मंदिरात गेल्यानंतर कोण काय म्हणणार आहे तुम्हाला? हा, भक्त आला असेल, दर्शनासाठी आला असेल म्हणून आरामश्री, बघा कसं रात्री कसं झोपला, दत्त मंदिर मध्ये आरामश्री झोपी घेतली आणि मंठपामध्ये आरामश्री झोपी घेतलेत. हनुमान मंदिर मध्ये आरामश्री झोपला. हनुमान मंदिर बी नाही, मठ बी नाही, काही नाही म्हटलं तर झोपाव कुठं? अवघड होईल ना. बघा किती आश्रय भेटले आम्हाला. तर देवाचा सहारा साकार स्वरूपामध्ये पाहण्याचा दृष्टी आपला भारतातील लोक बाळगतात. त्याप्रमाणे आज वेळाच्या अभावी, कारण सायंकाळी दत्तापूर नगरी फार भव्य स्वागत प्रतिवर्ष आपला त्या ठिकाणी करत आहेत. सर्व बाईलेकी त्या ठिकाणी त्या दत्तापूर नगरीमध्ये धावून येतात. एक विशेषता म्हणजे दत्तापूरला जवळजवळ गिनती करता येत नाही तेवढं लेकर जन्म घेतले मन्मथ स्वामीच्या नावाने. मग जन्म घेणं काय मोठी गोष्टी नाही. मुलगा पाहिजे म्हणलं तर मुलगाच, मुलगी पाहिजे म्हणलं तर मुलगीच, या प्रकारे जन्म घेतले म्हणून त्या दत्तापूर नगरी सगळ्यांचा भावना गुरुमाऊलीच्या प्रती आहे. तर त्या ठिकाणी अत्यंत आदर भक्तिभाव बाळगणारे परिवार त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते. बघा कसा वाट काढलो आम्ही. हे वाट नवीन वाट आहे. या वाट्यावरती सेवा करणारे भक्त तरसत होते. आम्हाला सुद्धा या प्रकारे सेवा करायला आम्हाला भेटते की नाही म्हणून असा विचार करणारे मंडळींच्या प्रत्येक गावामध्ये जाऊन आपला विजिट होत असतो. त्यांच्याकडून सेवा या ठिकाणी लाभत असते. तर अशा प्रकारचे रात्री बरेचसे लोक थकून गेले. तर रात्री आम्ही प्रवचन केलोत आणि कोणाला प्रवचन रात्रीचं ऐकायचं असेल तर तुमच्याबद्दलच बोललो मी विशेष करून. तर काय बोललो, तुम्हाला बघायचं असलं तर अजून बोलायचं असायचं तर अजून अर्धा तास मला या ठिकाणी वेळ लागते, त्यासाठी मी बोलत नाही. शिवानंद आश्रम तंबलूर या चॅनलमध्ये जावा. इंस्टाग्राम सगळ्याजवळ राहू की इंस्टाग्राम राहते की? इंस्टाग्राम म्हणजे माहिती की तुम्हाला सगळ्याला? असं लई हुशार हो. मग इंस्टाग्राम मध्ये जावा. आता मला माहिती नव्हतं, परवा 3-4 दिवसापूर्वी इंस्टाग्राम म्हणजे काय रे थोडं मला दाखवा म्हटलो त्याला. तर दाखवायचं कशाला, ते पहिले आम्ही पूर्वी इंस्टाग्राम काढलो होतो ते बंद होतं, आता चालू करूनच दाखवतो म्हणून आकाश आम्हाला ते इंस्टाग्राम कसं असते थोडा करून दाखवलं. तर तशा प्रकारचे तुमच्या जवळ ऑप्शन असेल तर त्या ठिकाणी लाईव्ह इंस्टाग्राम मध्ये रात्रीचं प्रवचन ऐकायला मिळते. लक्षात आलं का? तर मी थोडक्यात झलकमध्ये सांगतो, जास्त मी सांगत नाही. 2 वर्षापासून एक छोटासा लेकरू मला म्हणायचा, आप्पा आमच्या घरी पाऊल ठेवा, आमच्या घरी पाऊल ठेवा म्हणायचं. ते शुभांगी दंडे आनंदवाडीचे. तर मी म्हणत होतो एवढा लांबून मला येणं शक्य नाही, दिंडी सोडून मी येऊ शकत नाही, भरपूर वेळ होते असं म्हणणार. तर ते हट्ट धरून बसले होते. तर 2-3 वर्षापासून वाट पाहिली. तर तुम्हा सगळ्यांना घेऊन या म्हणून त्यांची इच्छा होती. त्यांच्या गावाकडून जायचं असेल तर तुम्हाला 6 किलोमीटर जास्त लांब पडत होतं. शक्य होते का तुम्हाला चलत जाणाऱ्याला? एक पाऊल उचलून ठेवा मला तर ह्याला जमत नाही. एवढा आम्ही तापलेले असतो, एवढा थकलेले असतो. कितीतरी भारीचं वस्तू, तुम्हाला 1 तोळा सोना देतो 1 किलोमीटर या म्हटलं तर सुद्धा यायला तयार नाही लोक.
एवढं थकलेले लोक राहतात. तर त्यावेळेला त्यांनी म्हटलं आप्पा सगळ्यांना घेऊन ठीक आहे कसं तरी होईल म्हटलं. तर अचानक त्या ठिकाणी ब्रिज तुटल्यामुळं सगळं मोठं पाणी धावून जात होते खरोळ्याच्या पुढे. तर कार्यकर्ता म्हटले बघा त्या ठिकाणी कोणी जाऊ शकत नाही, माणूस बी जाऊ शकत नाही, गाडी बी जाऊ शकत नाही, अशा प्रकारची अवस्था आहे. अशा प्रकारच्या अवस्थामध्ये व्यवस्था होतील का म्हणून मी पाहण्यासाठी गेलो. कुठं? नदीला. वाहून जात असलेले नदीमध्ये जाऊन पाहिलं. त्यांनी म्हटले होते मांडेसरला मांडीला सांगितले, मांडेसरला मांडीला पाणी हे म्हटले, आणि लक्ष्मणराव अध्यक्ष महोदयाला कंबरला पाणी हे म्हटले, आणि दुसरा कोणीतरी म्हटलं तरी छातीला पाणी आहे. माता मंडळी तर अजिबात जाऊ शकत नाही, पुरुष बी सुद्धा जाऊ शकत नाही, भयानक स्पीड पाणी आहे, सगळे लोक तिकडी फिरून जा म्हटलं. आम्ही गेलो तिथं, जाऊन पाहिलं. मी म्हटलं पाणी किती आहे मला बघायचंय, मला पाणी किती आहे मला बघायचंय. आपा पाणी भरपूर आहे, उतरून तर बघा म्हणलं. एक दोन मुलाला पाठवून दिलो, गुडघ्याचं खालीच पाणी. आता पलीकडे जाऊन पोरग जाऊन आले, आपा गुडघ्याचं खालीच पाणी आहे. माता मंडळी जाऊ शकतात का? हळूहळू पार होऊ शकते, हळूहळू पार. 6 किलोमीटर जास्त जाण्यापेक्षा हळूहळू गेलेले बरं. आणि म्हणून अजून स्पीड गाडी वापिस जाऊन अजून रोखून टाकून 2 किलोमीटर पुढे गेले होते झेंडा, त्याला अजून वापिस आणून अजून या मार्गामध्ये आणून त्यांना सोडलो. दृश्य बघण्यासारखं होतं. स्टेटस मध्ये ठेवा ते दृश्य, म्हणजे बरेचसे लोक बघतील तुम्हाला कसं पार करतात. लक्षात आलं का? वानर सेना समुद्र पार केले म्हणे, आमचं हे सेना नदी पार केले बघा. तर मी त्या कार्यकर्त्याला म्हटलं काय हो असं का बोलला तुम्ही, किती परेशानी करत. काय सांगावं महाराज, आम्ही उतरून बघितलो कमरला पाणी होतं, तुम्ही गेल्यावर उतरला तर मी काय करू म्हणला त्यांना. तर फार सुंदर व्यवस्था सर्वांनी सर्व माता मंडळीला पार केले. भव पार बी व्हायचंय, नदी पार बी व्हायचंय. पार होण्यासाठी आर पार या ठिकाणी आम्ही निघालेले आहोत. परंतु तुम्ही तर पार झालात, परंतु मी पार झाले नाही, कारण गाडी तिथंच राहून गेलं. मला तर पुढे जाऊन पूजा करायचं होतं. त्यावेळेस ते पोरगी वाट पाहत होती, ती शुभांगी दंडे. म्हटलं कुठल्याही गाडी जाणार नाही, फक्त व्यक्तीचं व्यवस्था होईल म्हणून सगळ्यांना पाठवून देऊन आम्ही रिटर्न मध्ये एकमेव उपाय होतं, आनंदवाडीला मला जावंच लागलं आणि त्यांच्या घरी जावं लागलं. आप्पा काय म्हटले, तुम्ही येत नसला तर मी मन्मथ स्वामी तुम्हाला घेऊन येते म्हणून मला माहिती आहे म्हटली ती मुलगी. तर त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी तेवढा व्यवस्था मन्मथ मौली केलेले आहे. काल सुद्धा प्रवचन मध्ये ही गोष्ट बोललो. त्याकरता माऊलीचा सहारा घेऊन निघालेले सर्व भक्त मंडळी, तर आनंदपूर्वक त्या ठिकाणी तुम्ही त्यांच्या दर्शन घेणार आहे, कुठल्या प्रकारचा संशय नाही. वेळाच्या अभावी, कारण या माता यांच्या सानिध्यामध्ये माईक खाली ठेवू वाटत नाही. बघा किती छान सुंदर सेवा या ठिकाणी घडलं. रेडीमेड मंडप, हे बी किती हुशार लोक परिवार त्यांच्या परिसरामध्येच घेऊन जाऊन बसविले. माता म्हटले कसं घेऊन जाते बघतो. म्हणून आज या वर्षी आम्हा आणि तुम्हा आणि त्यांना सगळ्यांना त्यांच्या सावलीत त्यांनी आणून बसविलेले आहे. मातांच्या गुणगान किती केलं तर सुद्धा कमी आहे. तर तुम्हा सर्वांचं हितचिंतन करून 2 शब्द या ठिकाणी विराम करू. प्रसादाचा वाटप या ठिकाणी
तमलूरच्या मंडळीकडून या ठिकाणी प्रसादाचा वाटप होईल. गोंधळ गर्दी न करता माता मंडळी माताच्या सानिध्यामध्ये पहिला प्रथम प्रसाद या ठिकाणी ग्रहण करतील. तदनंतर पुरुष मंडळींचा प्रसादाचा व्यवस्था या ठिकाणी होईल. गडबड कोणी करू नका. व तसेच बळीराम दरेगावे बळीराम दरेगावे कवठा यांच्याकडून 700 रुपये. जयश्री संग्राम मरखेल 151 रुपये. अनिकेत माधव मरखेल 100 रुपये. ज्योती शिवराम मरखेल यांच्याकडून 100 रुपये. राजेश्वर विठ्ठलराव रामपुरे 500 रुपये या ठिकाणी देणगीच्या रूपाने या ठिकाणी सेवा केलेली आहे. तर त्यांनाही सुद्धा मनमत मौलीचा कृपा आशीर्वाद. काय पारायणची जागा उद्या म्हणजे आज संध्याकाळी उद्याच्या नियोजन तुम्हाला आम्ही सांगणार आहोत. कारण त्या ठिकाणी शेतामध्ये दरवर्ष पारायण होत होती. तर पावसाचा कारणामुळं त्या ठिकाणी बदलता येते का म्हणून त्यांनी विचार करू लागलेले आहे. तर संध्याकाळी तुम्हाला पारायण कुठं होणार आहे तुम्हाला आम्ही सूचना देणार आहोत. एवढा अपेक्षा व्यक्त करतो. राजाभाऊ दादा हलगुडे यांच्याकडून केळी वाटप. राजाभाऊ दादाराव हलगुडे हालकुडे त्यांनी कसं बोलवले तसंच बोलवलं. मला हालकुडेचा मालूम आहे. हालकुडे म्हणजे दूध पिणाऱ्या माणसाला हालकुडे म्हणतात, पाणी पिणाऱ्याला नाही. तर त्याला वाटलं हालकुडे कशाला बोला, हालगुडे बोल की बेलपेकर होते. तर हालकुडे परिवारांकडून या ठिकाणी केळीच्या वाटप आता एक नवीन शिल्ल गाडी घेऊन आलेले आहेत आम्हाला बसण्यासाठी, देण्यासाठी नाही आम्हाला बसण्यासाठी. तर या ठिकाणी यांच्याकडून काही भक्तांचा उपास तपास असते म्हणून केळं घेऊन आलेले आहेत. ಮನಿದೇವ ಭಾಳ ಚಂದ ಆಯ್ತು. ಇವೆಲ್ಲ ಅವ್ರ ಮನೆಗೆ ಬೆಳೆದಾರಂತ ಕನ್ನಡದಾಗ ಚಂದ ಹೇಳ್ತಾರೆ ನಮಗೂ. ಯಾಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಕನ್ನಡ ಮಾತಾಡೋರು ಇದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಕರ್ನಾಟಕದಿಂದ ಬಂದಂತ ಎಲ್ಲ ತಾಯಂದಿರು ವಿಚಾರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅಪ್ಪಾಜಿಯವರು ಕನ್ನಡದಾಗ ಪ್ರವಚನ ಯಾವಾಗ ಮಾಡ್ತಾರೋ ಯಾಗಾದ್ರೂ ಆಗಲಿ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಪ್ರವಚನ ಮಾಡ್ರಿ ಅಪ್ಪೋರೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಆದ್ರ ಕೀಳಿ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಬಾಳೆಹಣ್ಣು ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ನಮ್ಮ ಹಲ್ಕುಡೆ ಅವ್ರಂದ್ರು ನಮ್ಮ ಮನಿದಾಗ ಬೆಳೆದೇವ್ರಿ ಹಣ್ಣುಗಳು ಎಲ್ಲರಿಗೆ ಚೆನ್ನಾಗಿ ತಿನ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. सगळ्यांनी प्रसाद या ठिकाणी केळीच्या माध्यमातून घ्या. तदनंतर या ठिकाणी महाप्रसादाचा सुद्धा या ठिकाणी सरूबाई डोणगावे यांच्याकडून 505 रुपये या ठिकाणी दिलेले गुरुमाऊलीचा आशीर्वाद असो. व तसेच अन्नदान सुद्धा या ठिकाणी त्यांनी केलेले आहे. तर अजून कोणाला विचार करण्याकरता कशासाठी देणगी द्यावा की देऊ नये असा विचार करण्याकरता तुम्हाला अजून 4 दिवस बाकी आहे. अजून 4 दिवसामध्ये तुमचा सुबुद्धीमध्ये एखादी विचार आला आम्ही बी सुद्धा देणगी द्यावं म्हणून तुम्हाला वाटत असेल तर 4 दिवसाच्या आत तुम्ही देणगी देऊ शकता. किंवा आजचे प्रसाददाते मल्लिकार्जुनप्पा हालकुडे यांच्यातर्फे या ठिकाणी प्रसादाचा व्यवस्था झालेली आहे. तर मल्लिकार्जुनप्पा फार विद्वान व्यक्ती आहे, आचारवान व्यक्ती आहे. तर अशा मल्लिकार्जुनप्पा हालकुडे परिवारांना गुरुमाऊलीचा कृपा आशीर्वाद असो.
विठ्ठल